जात पात याच्यावरच हे चालतंय का, राजकारण चालतंय का? हां, जात आता काय जरी झालं तरी हिंदू मुस्लिम ह्यांच्याकडे बाकीचा काय मुद्दाच नाही बाकीचा. हिंदू मुस्लिम जातपात पुन्हा विकासाचं तर काही नाव नाही. काय झालं की आतंकवाद, पाकिस्तानचा हायच किती पाकिस्तान बघायला गेलं. नुसते बुवा जरी सोडले तरी पाकिस्तान हे करून टाकतील. ही जी लोक आहेत जेव्हा कधी देशामध्ये आपण रोजगाराचं बोलतोय, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण महागाईचं बोलतोय, पेट्रोलचं बोलतोय, आपल्या देशाची तुलना हे पाकिस्तानासोबत करतात. ठीक आहे, पाकिस्तानाच्या करण्याच्या व्यतिरिक्त आपल्या देशाची तुलना हे चीनच्या विकासाबद्दल जर केलं तर ते बरं नाही राहणार का? मग तेच की पाकिस्तानची करन्सी बघा की म्हणावं त्यांना, त्यांच्या करन्सीत आणि आपल्या करन्सीत लय फरक आहे. चायना, जपान आपल्या देशापेक्षा कितीतरी पटीने प्रगतशील आहे. अशा देशांची हे लोक तुलना करत नाही. हे लोक त्या फटीचर पाकिस्तानची करतात का? तेच की त्यांची लायकी नाही त्यांच्याबरोबर तुलना करायला लागली आपल्या देशाची. त्यांची लायकी पण नाही, त्या पाकिस्तानची लायकी आहे का आपल्या देशाबरोबर तुलना करा? त्यांची करन्सी बघा, आपली करन्सी बघा, ती आपल्या लय महाग आहेत. मग ह्यांनी अमेरिकेबरोबर चीन बरोबर तुलना करायला पाहिजे ह्यांनी, पण हे करत नाहीत का? तर ह्यांच्या ज्यांना विकास झाला नाही तेवढा, होणार पण नाही, असा विषय काय नाही. नुसती चाटुगिरी चालली नेत्याची, बाकी काय विषय नाही. गोदी मीडिया काय जरी झालं तरी ती दाखविणार मोदी किती श्रेष्ठ आहे, मोदी किती श्रेष्ठ आहे. अरे काय श्रेष्ठ आहे? जे चालू आहे इथं, तरुण किती मरायला लागलेत फाशी घेऊन ती दाखविनाव, बेरोजगारी किती चालू आहे ती दाखविनाव, नुसतं किती मोदी किती श्रेष्ठ आहे एवढं दाखवावं लागलं तुम्ही. मीडिया म्हणजे जनतेला एक खरा आरसा असतो दाखविणारा, पण तीच जर फुटला तर मग काय अर्थ आहे त्याला? ही विकली गेलेली मीडिया आहे, काय विषय नाही यांचा. न्यूज दाखवणं, एक्झिस्ट पोल एकतर्फी दाखवणं, ठीक आहे, देशाचं वातावरण हिंदू आणि मुस्लिम करणं, ठीक आहे, या सगळ्या गोष्टीमुळं आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी दंगे वगैरे होतात, जसे की मणिपूरची घटना आहे, बऱ्याचशा मीडियावाल्यांनी ही घटना दाबून ठेवली, दाखवलीच नाही व्यवस्थित. अशामुळं ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपल्या जो मीडियाचा जो जागतिक लेवलचा जो क्रमांक असतो तो आता 157 आला आहे 180 देशापैकी. तुम्ही ऐकली का ती बातमी? नाही ऐकली. खान अंजना ओम कश्यप आज तक आणि भारत देशाची सुप्रसिद्ध अँकर म्हणून समोर आलेली जी अंजना ओम कश्यप आहे ती खान सरवरती 2 कोटीचे मानहानीचा गुन्हा तिने दाखल केला. विषय असा होता की गेल्या 3 तारखेला अंजना ओम कश्यप यांनी नीटच्या पेपरवरती एक शो बनवला होता आणि त्याच्यावरती चर्चा चालू होती. त्यावेळेस त्यांनी जे ऑनलाईन टीचर्स वगैरे आहेत त्यांना फुटी कवडीचे, ज्यांना काय अक्कल नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट तिने घेतलं होतं. त्याच्यानंतर संपूर्ण देशामधून तिच्यावरती टीकेची झोड उडालेली आहे. त्याच्यानंतर तिने खान सर व्यतिरिक्त दुसऱ्या 7 ते 8 जणांवरती त्यांनी FIR दाखल केली आणि त्याच्यावरती मानहानीचा खटला त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये त्यांनी दाखल केलेला आहे. हे होते अविनाश जमाले सर. त्यांचं वक्तृत्व खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या वक्तृत्वाला खूप चांगलं आणि सिरियसपणानं घेतं आहे. मागच्या वेळेस आम्ही त्यांची बाईट घेतली होती. साधारण महाराष्ट्रातले 36 लाख लोकांनी त्यांची बाईट पाहिली आणि त्यांच्या बाईटला हा सकारात्मक प्रतिसाद दिला. म्हणून आम्ही पुण्यामध्ये त्यांची वेळ मागितली आणि त्याच्यानंतर वेळ मागून त्यांनी पण वेळ दिला. धन्यवाद सर आपलं खूप मनापासून. त्याच्यानंतर वेळ दिली आणि त्यांचा आपण जो आता व्हिडिओ बनवलेला आहे, पॉडकास्ट केलेला आहे, जी बातमी घेतलेली आहे, त्यांनी मनसोक्त काही मुद्द्यावरती महागाई, त्याच्यानंतर बेरोजगारी, त्याच्यानंतर देशामध्ये होणारी जी पेपरफुटी असेल किंवा आंतरराष्ट्रीय जे मोदी साहेबाचे जे धोरणं वगैरे असतात, सरकार व्यवस्थित चालतं आहे का, देशामध्ये अराजकताचं प्रमाण आहे का, आणि त्याच्यानंतर CGPच्या बद्दल अशा संपूर्ण विषयावरती त्यांचं मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला आमच्या या एपिसोडबद्दल काय वाटतंय हे आम्हाला नक्की कळवा. कॅमेरामॅन RK सह मी सचिन जाधव, भावेश मीडिया, पुणे, महाराष्ट्र. आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.